सज्जन नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे. विघ्नेश पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यामध्ये तो अपयशी ठरला आहे आणि 4 बॉलवरती 2 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत. पॉवर प्लेची पहिली ओव्हर सुरू आहे. चांगली गोलंदाजी करतो आहे तो मंगेश. मंगेशचा हा बॉल यावेळेला लॉफ्ट केला आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून पाठवलं या बॉलला. गगनभेदी षटकार येतो आहे. बऱ्याच अवधीनंतर हा षटकार आपल्याला खरं तर पाहायला मिळाला आहे. अगदी मागच्या 3 मॅचेस जर आपण पाहिल्या तर थोडासा संघर्ष करत होते बॅट्समन मोठे फटके खेळण्यासाठी, परंतु आता मात्र या महत्त्वाच्या मॅचमध्ये मोठा फटका पाहायला मिळाला आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 8. 8 धावा आतापर्यंत आल्यात. सज्जन मोकल, विघ्नेश डाकी हे 2 आघाडीचे फलंदाज. एक उरण तालुक्यातून आलेला संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये या शेडुंग पंचक्रोशी विभागातील आपल्याला सांगडे संघ पाहायला मिळतो आहे. मंगेश वेगवान गोलंदाज आहे. यावेळेला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मिस्टेक केली आहे विघ्नेश डाकीनं आणि फार चांगला झेल टिपला जातो आहे अल्पेश भोपीकडून आणि पहिला मोठा फलंदाज बाद होतो आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 8. 2 वाजून जवळजवळ 25 मिनिटांचा अवधी झालेला आहे. अगदी आता पहाटेचं सत्र सुरू होईल आणि आपण ही मॅच अनुभवतो आहे. आज आपण चांगल्या मॅचेस पाहिल्या. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत जाणारे सामने आज आपल्याला पाहायला मिळाले. एक चांगलं क्रिकेट आपण अनुभवलं आणि आता मात्र या मध्यरात्र उलटून गेली आहे. पहाटेची वेळ आता सुरू झालेली आहे आणि अशा वातावरणामध्ये थोडासा आता गारवा देखील जाणवायला लागला आहे. पहाटेची जी गुलाबी थंडी आपण म्हणतो ना, ती आता जाणवायला लागली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही मॅच सुरू आहे. आशिष पाटील मागच्या मॅचचा हिरो आहे. आशिष 4 विकेट आणि आजच्या रात्रीतली एक विकेट हॅट्रिक या गोलंदाजाच्या नावावरती. लेग ब्रेक हे त्याचं अस्त्र आहे. अनइवन असा बाउन्स पाहायला मिळाला. लॉंग ऑफला त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. एकूण धावसंख्या झाली आहे ती 10. अलंकार भोईर ॲज अ स्कोरर म्हणून आम्हाला जॉईन झालेत. यावेळेला सज्जन मोकल ब्रँडेड फटका. आजच्या या पहाटेमधला सगळ्यात सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे सज्जन मोकलच्या बॅटमधून. तिसाई मरुआई खरं तर या नावानं सातत्यानं हा बोरकार संघ खेळत असतो, परंतु काय स्ट्रोक खेळला आहे तो सज्जननं. सज्जन खरं तर मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो, ओळखला जातो आणि ती ओळख या मैदानावरती तो दाखवतो आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 16. अलंकार भोईर आणि फार चांगला स्ट्रोक आपण पाहतोय सज्जनच्या बॅटमधून. आशिषच्या विरोधामध्ये आता आक्रमण सुरू आहे. हा अगेन्स्ट द स्पिन खेळलेला फटका एक्स्ट्रा कव्हरला चांगले एफर्ट्स देत आहेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि 2 धावा मिळत आहेत. एकूण धावसंख्या झाली आहे, अलंकार आम्हाला सांगतायत 22 धावा झालेल्या आहेत. उरण विरुद्ध पनवेल खरं तर असा संघर्ष आहे मैदानामध्ये. चांगली मॅच रंगली जाणार. मागची मॅच देखील फार चांगली रंगली. त्या अगोदर आपण पाहिलं सांगडे संघा
च्या विरोधामध्ये एक चांगली मॅच पाहिली आपण. आता बॅकफुटवरून कट केलं आहे, हे चांगलं क्रिकेट आहे. गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं आहे, एकच धाव मिळते. टोटल स्कोर झाला आहे 23. सोहम पाटील बेलवली बोर्लेचे आमचे 24 लाईव्ह इव्हेंटचे ऑफिशियल स्कोरर आहेत. दुसऱ्या बाजूला अलंकार आहेत, चांगली प्रॉम्प्टिंग आम्हाला करतायत वेळोवेळी. आणि सोहम यांना बऱ्याच खेळाडूंची माहिती आहे, रेकॉर्ड देखील त्यांना बरेचसे माहिती आहेत. चांगला बॉल आणि सुधीरचं विकेट. हॅलो हॅलो. हॅलो. नमस्कार मित्रांनो. कोर आणि भाताणे या विभागातील दोन गाव असून अनेक वर्ष क्रिकेट क्षेत्रात एकत्र खेळत आहेत आणि खेळत आलोत. दोन्ही गावातील खेळाडू व पाठीराखे एकमेकांचे चांगले मित्र राहिले आणि आहेत. आज जे मैत्रीचे संबंध पुढेही असेच कायम चांगले राहतील. एज लागली, पाठीमागे कॅरी केलं बॉलला आणि ही मोठी विकेट मिळाली आहे. या विकेटच्या शोधामध्ये होता खरं तर गोलंदाजी करणारा संघ आणि ती विकेट त्यांना प्राप्त झाली आहे. दुसरा बॅट्समन आउट झाला आहे. सज्जनचा जर आपण पाहिला तर वैयक्तिक
11 बॉल त्यानं खेळले आणि वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती बाद झाला तो सज्जन. स्वप्नील मस्कर आता बॅटिंग करण्यासाठी आलाय. पहिल्या 3 बॉलवरती 8 धावा खर्च करणारा हा डावखिरी हाताचा गोलंदाज आशिष म्हात्रे आता मात्र कमबॅक करतोय. गोवर्धन मैदानावरती अगदी पहाटेच्या वेळेला ही दुसऱ्या फेरीची मॅच आपण पाहतोय. यानंतर एक क्वार्टर फायनल पाहायला मिळणार आहे. पेण तालुक्यातील संघ आज सगळ्यांना प्रभावित करतोय या मैदानावरती. बॅट्समन ड्युअल माइंडेड होता. आधी प्रहार करायचा, नंतर बॅकफुटला गेला, लास्ट मोमेंटला कट करण्याचा प्रयत्न करतोय. डॉट बॉल आलाय. एकूण धावसंख्या आहे, अलंकार भोईर आम्हाला सांगतायत 31, 31 धावा. आज बरेचसे स्कोरर पाहायला मिळाले. अगदी सुरुवात प्रवीण भोईर यांनी केली, विशाल गाताडे होते, संदेश भोईर होते आणि आता अलंकार भोईर. 3 ओव्हर नंतर 31 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक बाकी आहे. श्री दत्त क्रिकेट संघ भातान, स्वर्गीय संजयजी भोईर, स्वर्गीय अशोकजी भोईर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे चषक. प्रीतमदादांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा पाहतोय. 17वं वर्ष या स्पर्धेचं आणि एक चांगला खेळ आज पाहायला मिळाला. गोवर्धन मैदान अगदी निसर्गाच्या कुशीमध्ये असलेलं, या टेकड्यांच्या कुशीमध्ये असलेलं मैदानाच्या सभोवताली आपल्याला घनदाट अशी झाडी पाहायला मिळते. निर्वाणा व्हॅली आहे समोर. त्या व्हॅलीवरून अगदी त्या टोकावरून आपल्याला बरंचसं एक्सप्रेसवेचं सुंदर असं दृश्य देखील पाहायला मिळतं. आणि सूर्यकांत पाटील बॉलिंगमध्ये आज जास्त काही करू शकले नाही आहेत, परंतु एक चेंडू आणि एक धावेची गरज असताना काय खेळ केलाय सूर्यकांत पाटील यांनी. कालच शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचा आशीर्वाद घेऊन आलेले आहेत ते सूर्यकांत. आणि 1 बॉल 1ची गरज असताना तो बॅकफुटवरून मारलेला कटचा फटका, जर तो फटका लागला नसताना तर सांगडेकर झोपले नसते आज. सूर्यकांतच सगळ्यांना झोपेमध्ये दिसला असता. हसी मजाक तर होत असतो, परंतु चांगला खेळ आज पाहायला मिळालाय. हा चांगला फटका, बॅट्समनचं कौतुक केलं पाहिजे. मनगटी फटका, बॉटम हँडचा किती सुरेख वापर केला जातोय. खरं तर जे क्रिकेट खेळतात रेग्युलर, त्यांच्या मनगटामधली ताकद, मनगटामध्ये असलेलं कौशल्य नेहमीच पाहायला मिळत असतं. सोमनाथ ठाकूर, पंधरा बॉलपर्यंत सारं काही चांगलं चाललं होतं बोरखार टीमसाठी, परंतु 16व्या बॉलपासून थोडा जो धावसंख्येचा आलेख आहे ना, ग्राफ आहे ना, तो उतरता आणि आता मात्र परफेक्ट यॉर्कर. खरं तर शिर्डीला जाऊन आल्यापासून परफॉर्मन्स काहीसा वाढलाय सूर्यकांत पाटील यांचा. चांगली गोलंदाजी करतायत, बाबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे, परंतु यॉर्कर डिलिव्हरी आज खरं तर भन्नाट अशा वेगात टाकलेला हा यॉर्कर त्रिफळा उद्ध्वस्त करून गेला. या मैदानावरती बरेचसे रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळाले. कालच्या रात्रीमध्ये धर्मेंद्र घोगरेनं 1 ओव्हरमध्ये 5 बाउंड्री मारल्या होत्या. रोशन डाकी नवीन बॅट्समन आलाय. बऱ्याचशा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आपण पाहिला. लो स्कोरिंगच्या मॅचेस, आज 4 मॅचेस आपल्याला नेल बायटर फिनिश म्हणजे शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेला थरार पाहायला मिळाला. गोलंदाज
उर्दू विकेटनं. हा फटका चांगला आहे, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, फार चांगला थ्रो देतोय त्या ठिकाणी. सुधीर, आज सुधीरनं चांगली फिल्डिंग केली आहे, विकेट किपिंग केली आहे, पण शेवटच्या क्षणाला या मात्र मिस्टेक होतात. एकूण धावसंख्या झाली आहे ती 34. खरं तर थंडीमध्ये ना बॉल ज्या वेळेला गॅदर करायला जातो ना, थोडी तरी मिस्टेक झाली ना तर दुखापत होते आणि बऱ्याच वेळेला आपण ते पाहिलेलं आहे. हार्ड टेनिसचे बॉल आहेत, काय गोलंदाजी होती आहे. अगदी टप्प्यावरती, एकाच टप्प्यावरती गोलंदाजी करतोय सूर्यकांत. रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये असलेला हा गोलंदाज आहे आणि 2 बॉल त्यानं काढलेले आहेत. बेल्स अगदी 10-12 फुटावरती जाऊन ती बेल्स पडतीये, इतक्या वेगात त्याचे यॉर्क बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. अलंकार भोईर सांगतायत 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. आदित्य मस्कर, प्रवीण चोरगे यांचा नेरे संघ सुपर 6ला क्वालिफाय झालाय. आपण पाहिलं सुदर्शन गायकरचा अजिवली संघ काल क्वालिफाय झालाय. आज 2 मॅचेस जिंकल्यात, पहिल्या 2 मॅचेस जिंकल्या. पहिल्या 2 मॅचेस जिंकल्यात त्या उसरली संघानं आणि आज बोरगाव टीमनं देखील सगळ्यांना इम्प्रेस केलंय. मिड विकेटला हा बॉल ओढलाय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं होतं, क्षेत्ररक्षक फंबल झाला आणि 2 रन कंप्लीट केलेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. आणि खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली. ज्या वेळेला बॅट खेळाडूच्या हातातून निसटली, दुसऱ्या खेळाडूनं त्याला दिली, बॉलरनं विचारलं भाई लागलं का. हे सगळं खेळाडू वृत्ती आहे, हे स्पोर्टिंग स्पिरिट आहे. क्रिकेटमध्ये असलेली ही खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा बॉल आहे ओव्हर द विकेट. चांगला फटका आहे, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आहे करण घरत, परफेक्ट थ्रो देतोय आणि बॅट्समन आहे धावबाद. 4 ओव्हर्स झालेल्या आहेत, एकूण स्कोअर झाला आहे 37. 38चं टार्गेट सेट केलंय.
स्ट्राईकला ओपनिंगला आणि त्याच्यासोबत आहे आशिष पाटील आणि अमित भोपी. बादशाह सोडावा लागा अमित भोपी. कुठे आहे दुकान त्याचं? का सुधीरचा भाग वाटतं आज दिसतोय. तशीच ऍक्शन आहे. तसाच बोलतो बिलतो. हा बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? तुला ध्रुवीत ध्रुवीत कुठला बॉलर आहे तो? ध्रुवीत मात्रे. सावरकरचं कुठलं टाकीगावची एक बॉलिंग भारी हो. टाकीगावचं तो एक दोन बॉलर खतरनाक येते. तो एक आहे बघ अंडर महाराष्ट्र खेळलेला बॉलर मस्त बॉल टाकतो तो. काळाचा तो कालाचा तो यो आपलं नाव चौघ जण आहेत ना ते. बोरकर कुठं आला रे गाव? पागोट्याला अमय पाटील तो काला इकडे राहिले रे. कोपट्याच्या पुढे का तुमचं गाव? तुम्हाला शुभम डाकी आलाय गोलंदाजीला. जिंकण्यासाठी 38चं टार्गेट आहे. आशिष पाटील पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय आशिष आणि यावेळेला ते बीट झालेत. 23 बॉलमध्ये 38चं टार्गेट असेल. फिल्डिंग जर आपण पाहिली मिड विकेट आणि एक्स्ट्रा कव्हरला 2 खेळाडू लावलेत. मिड ऑन आणि मिड ऑफला 2 खेळाडू वरती आहेत आणि पाठीमागच्या बाजूला 4 खेळाडू उभे केलेत. 5 खेळाडू खरं तर उभे केलेत. चांगली फिल्डिंग प्लेस केली आहे ती कॅप्टननं. यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला तटवलंय आणि दुसऱ्याच बॉलवरती येते. आशिष पाटीलच्या बॅटमधून बाउंड्री. खातं उघडतोय आपल्या बॅटिंग करणाऱ्या जय चेडोबा सांगडे संघाचं देखील खातं उघडतोय. TMCC बोरखार शुभम डाकी बोरखार एक्सप्रेस त्याच्या विरोधामध्ये आक्रमण. यावेळेला बॉलला ओढलंय. मिड विकेटमध्ये बरीच मोठी गॅप होती. 3 फिल्डर आलेत आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. खरं तर कमिटमेंट देतात क्षेत्ररक्षक. त्यांना माहिती आहे की एक एक चूक या स्पर्धेतून आपल्याला घरचा रस्ता दाखवू शकते. त्याच्यामुळे जे प्रयत्न करता येतील ते करतायत धावा रोखण्यासाठी. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. नाव काय? प्रेम पाटील. प्रेम पाटील. प्रेम रुटे. प्रेम रुठे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. शुभम बोरखार एक्सप्रेस यावेळेला रिव्हर्सच्या माध्यमातून बॉलला उडवलंय. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. रिव्हर्स स्वीपचा फटका देतोय. 4 धावा. या 4 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होती ती 10. 28 धावांची आता गरज असेल येणाऱ्या 20 बॉलमध्ये. आशिष पाटील सांगडे संघाच्या फलंदाजीचा खरं तर हा कणा आहे आणि बोरखार एक्सप्रेसच्या विरोधामध्ये तो आक्रमण करतोय. चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल इथून पुढे. चौकारासाठी 500, षटकारासाठी 1000. काय नाव बोलला? प्रेम रुठे यांच्याकडून हे पारितोषिक लावण्यात आलंय. सिंगल घेतली आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 11. अमित भोपी लेफ्ट हँडेड बॅटर आहे. अमित चांगला खेळ करावा लागेल. फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जात आहेत.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. शेवटचा बॉल आहे. वेग यॉर्क बॉल पाहायला मिळाला. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमचा स्कोर आहे 11. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे. 9च्या ॲव्हरेजनं 9च्या आस्किंग रेटनं या धावा चेस करायच्या आहेत. वेदांत डाकी आता गोलंदाजीला येणार. वेदांत टाकी ना. वेदांत डाकी 27 धावा वाचवायच्या आहेत. वेदांतला पाठराखण करायची आहे बोरकर टीमला. आणि सांगडे टीमसाठी एक पारितोषिक आलंय. आशिषसाठी खरं तर हे पारितोषिक आहे. करण घरात आणि रोहित गावंडे यांच्याकडून षटकाराला 1000 आणि चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अक्षय पाटील उर्फ बंड्या याचकडून सांगडे टीमला शुभेच्छा आल्या आहेत. त्याचं देखील आपण स्वागत करूया. रिव्हर्स आजच्या रात्रीतला सगळ्यात देखणा फटका आशिष बाडमधून आला आणि 500 रुपयाचं पारितोषिक देखील या खेळाडूला लागू होणार. काय दर्जेदार स्ट्रोक मारलाय. प्रेम रुठे यांनी लावलेले 500 रुपये आणि करण घरात रोहित गावंडे यांनी मारलेले 500 रुपये, यांनी लावलेले 500. आमच्या कॉम्बॉक्समध्ये हे पारितोषिक आपण जमा करा लगेच. जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे आशिषची. 23 धावांची गरज असेल 17 बॉलमध्ये. यावेळेला पाठीमागच्या बाजूला लगातारचा हा दुसरा चौकार येतोय. आशिषच्या बॅटमधून सामना सोपं करण्याचं काम करतोय आशिष. टीमचा एकूण स्कोर झालाय 19. आता जिंकण्यासाठी गरज असेल 19 धावांची. अर्धी लढाई जिंकली आहे, अर्धी लढाई अजून बाकी आहे. येणाऱ्या 16 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. खरं तर आपण पाहिलं की 27 धावा मागच्या मॅचमध्ये चेस करताना अगदी दमछाक झाली होती. तो सांगडे संघ या मॅचमध्ये एक वेगळ्याच ऊर्जेनं उतरलाय, एका वेगळ्याच कॉन्फिडन्सनं उतरलाय. आणि ज्या फटकेबाजीसाठी हा आशिष पाटील ओळखला जातो ना, ती फटकेबाजी करतोय, इम्प्रेस करतोय सगळ्यांना. आलाय आता पुलच्या माध्यमातून एक चौकार आलाय. 2 मोठे स्ट्रोकनं त्यांना टीमवरचं प्रेशर रिलीज करण्याचं काम केलंय. यावेळेला आणखीन एक मोठा फटका, परंतु फटका फसला. आशिषची मोठी विकेट जातीये. आशिषची विकेट गेली आहे, परंतु त्यानं सामना सोपं करण्याचं काम केलं. सुमितनं दर्जेदार झेल त्या ठिकाणी टिपला आणि पहिला फलंदाज आशिष बाद होतोय. आठ बॉलमध्ये 19 रन करून बाद झाला तो आशिष. म्हणजे जेवढ्या रन आता आल्यात ना, त्या सगळ्या आशिषच्या बॅटमधून आलेल्या आहेत. वैभव भोपी आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. अमित भोपी, वैभव भोपी, दोन्ही भोपी ब्रदर्स आहेत. आणि वेदांत डाकी चांगली गोलंदाजी करतोय. 2 बाउंड्रीजना तो घाबरला नाहीये, त्यानं बाद देखील केलं. चांगला फटका, जोरकस फटका, ताकदीचा सुरेख वापर केला. 1 धाव घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट देखील केल्या जात आहेत. वैभव ताकदीचा वापर करतोय. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला आणि एक्स्ट्रा कव्हरला मारलेला हा क्रॅकिंग असा ड्राईव्ह पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या झाली 21. 17 धावांची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावांची गरज आहे. खराब बॉल, पनिशमेंट दिली आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. चांगली फिल्डिंग.
आणि 2 धावा कंप्लीट. वैभवची रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. अगदी जीवाच्या आकांतानं तो धावतोय, स्वतःसाठी नव्हे तर संघासाठी तो धावतोय, टीमला जिंकवण्यासाठी तो धावतोय. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 15 धावांची. 23 धावा झालेल्या आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतायत, बीट झालेत, लेग बाईचा इशारा आलाय. 2 ओव्हर नंतर टीमचा स्कोर झालाय 24. 6 बॉलमध्ये आता 12 बॉलमध्ये आता गरज आहे ती 14 धावांची. मागच्या मॅचमध्ये देखील 12 बॉलमध्ये 14 धावांची गरज होती सांगडे संघाला. ती वेळ वेगळी होती आणि आताची वेळ मात्र थोडीशी वेगळी आहे. 7च्या अस्किंग रेटनं धावा जमा करायच्या आहेत. एक चांगल्या ओव्हरच्या प्रतीक्षेमध्ये गोलंदाजी करणारी टीम, चांगली ओव्हर जर आली ना तर मग मात्र कमबॅक करेल ती तिसाई मरुआई बोरखार टीम. आणि जर एखाद मोठा फटका आला, सिंगल डबल्स आल्या, 7-8 रनचं जर षटक आलं तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये थोडीशी चांगली बाजू असेल ती बॅटिंग करणाऱ्या टीमची, सांगडे टीमची. 12 चेंडू आणि 14ची गरज आहे. गोलंदाज आहे विशाल गावंड. विशाल एक चांगले बॉलर आहेत. मधल्या ओव्हर्समध्ये ते नेहमी बॉलिंग करत असतात. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय. 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा. तिसऱ्या पंचांकडे पंचांनी डिसिजन रेफर केलाय की दुसरी धाव कंप्लीट झाली आहे का. 12 चेंडू 14चं समीकरण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये वैभव सेफ आहेत की रनआउटच्या स्वरूपामध्ये त्यांना परत यावं लागतं हे मात्र चेक केलं जाणार. त्या ठिकाणी आमचे तिसरे पंच द्वारकानाथ चोरगे सर आहेत, चेक करतायत. टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर केला जातोय, अगदी क्रिटिकल आहे. आणि प्रत्येक अँगलनं 2 अँगलनं खरं तर ते चेक करतायत. भेटलाय आधी कुठेतरी सांगडाच आहे ना. भरपूर वेळ भेटला, 2-3 वेळा भेटलाय. 12 वाजता असतात ना पहिले तू नाही ना. तुझं नाव काय? खेळायचा का तू आधी? कुठे ते चांगलाच भेटलेला मला. चौक अंबरला विचार.
OUT आउट. बॅट्समन आउट आहे. अगदी काही इंच बॅट वरती होती आणि बाद व्हावं लागणार. खरं तर बॅट ग्राउंडिंग केली असती ना तर कदाचित हा बॅट्समन वाचला असता. ही विकेट मिळाली आहे. पहिल्याच बाउटच्या स्वरूपामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं पाहिजे. वेदांत डाकीनं जबरदस्त थ्रो केला. सुधीर पाटील एक अनुभवी खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. 11 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. चांगली मॅच. अजून एक मॅच आपली बाकी आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. बोरगावचे सगळे खेळाडू प्रतीक्षा करतायत की कोणती टीम आमच्या अगेन्स्ट खेळणार. बोरखार खेळणार की सांगडे. आणि ते अगदी जवळून प्रत्येक खेळाडूचा खेळ पाहतायत. सुधीर जोरकस फटका मिड विकेटमध्ये आणि लॉंगॉनच्या मधून जातोय आणि या 4 धावांनी मॅच मधली हवा काढून घेण्याचं काम करतोय. 9 धावांची गरज आहे. आता 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची गरज असेल. एका फटक्यानं बरंच काही बिघडवलंय ते बोरखार टीमसाठी. विशाल गाबण ओव्हर द विकेटनं जास्त बाहेर आहे हा बॉल. पंच दाखवत आहेत वाईड बॉल आहे. आणि आता मात्र थोडासा सामना सोपा आहे बॅटिंग करणाऱ्या सांगडे टीमसाठी. चांगली बॉलिंग करावी लागेल मॅचमध्ये परत येण्यासाठी. बोरखार टीमला फुलटॉस बॉल. सुधीर समोर खेळतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याला म्हणतात विनाशिकाली विपरीत बुद्धी. बाद व्हावं लागणार त्या बॅट्समनला. एकतीस धावा झालेल्या आहेत. 9 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. अमित भोपी खरं तर दुसऱ्या धावेचा मोह त्याला आवरता आला नाही. एक धाव होती कंप्लीट झालेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चांगला थ्रो केला लॉंग ऑफच्या फिल्डरनं. डायरेक्ट विकेट किपरकडे दिला आणि त्यांना देखील स्टंपला लावलं. रमाकांत उर्फ बंटी आता बॅटिंग करण्यासाठी आलेत. रमाकांत या अगोदर ओपनिंगला आले होते. या मॅचमध्ये 3 बॅट्समन आउट झाल्यानंतर 5व्या क्रमांकावरती त्यांना पाठवलंय. एक वेगळी रणनीती या मॅचमध्ये सांगडे टीमच्या कॅप्टननं अवलंबली आहे. 9 बॉलमध्ये 5 धावांची गरज आहे. 9 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. 8 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 6 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू फार निर्णायक आहेत बोरखार टीमला मॅचमध्ये परत येण्यासाठी. हे 2 चेंडू फार निर्णायक आहेत. पंचांचं बोट आकाशाकडे. परफेक्ट यॉर्क आणि पंचांनी यष्ट्यांच्या अगदी मधोमध प्लम पकडलं सुधीर पाटीलला. बाद बाबा लागणार आणि हा 4था बॅट्समन आउट होतोय. 7 चेंडू शिल्लक असतील आणि 6 धावांची गरज असेल. सामना सोपा केला होता सुधीरनं परंतु आता त्याची विकेट जाते आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय. मंगेश पाटील सांगडे एक्सप्रेस म्हणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. मंगेशनं बॉलिंग आज फार चांगली केली. आता बॅटिंग करण्याची वेळ त्याच्यावरती आली आहे. त्याला धावा करायच्या आहेत त्या 6. 7 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे.
पाचव्या आणि 6व्या क्रमांकाचा बॅट्समन मैदानामध्ये. फुलटॉस बॉल समोर टाकलाय, एकच धाव मिळतीये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या आहे 33. 6 बॉलमध्ये 5 रनची गरज आहे. टीम मीटिंग घेऊन देऊ नका अंपायर. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि 5 धावांची गरज आहे. मागचे मॅच देखील आपण पाहिली, 1 बॉल 1 असा सामना होता आणि आता देखील तशीच मॅच पाहायला मिळणार का बॅटिंग करणारी टीम, सांगडे टीम लवकर मॅच फिनिश करणार. बोरगाव टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबावं. सहा चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. सुमित ठाकूर निर्वाणा व्हॅली एंड कडून आलाय गोलंदाजीला. समोर आहे त्याच्या मंगेश पाटील. पहिलाच बॉल मंगेशला बीट केलाय. ही मॅच देखील अशी तशी मॅच नाहीये, लास्ट बॉल पर्यंत जाणार हे संकेत देतोय तो सुमित. 5 चेंडू 5 धावा. काय दर्जेदार मॅच सुरू आहे मैदानामध्ये. मागच्या मॅच मध्ये 6 धावांचा बचाव देखील केला गेला. व्हॉट अ स्ट्रोक. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मिस्टेक करतोय त्या ठिकाणी. 1 धाव. आता 4 चेंडू शिल्लक असतील आणि 4 धावांची गरज. सांगडे संघानं 6 बॉलमध्ये 7 चेस केल्या होत्या. मागच्या मॅच मध्ये बोरकार संघानं 6 बॉलमध्ये 8 धावा वाचवल्या होत्या आणि आता या 2 टीम मध्ये ही मॅच सुरू आहे. बोरगाव टीमनं 8 धावा वाचवल्या होत्या आणि आता बोरकार टीम 5 धावा वाचवणार का. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. सुमित ठाकूर, त्याच्या विरोधामध्ये बॅट्समन आहे रमाकांत उर्फ बंटी. बंटीनं बॉलला पाठवलाय. हा विजयी चौकार 6 जिंकलाय तो सांगडे संघानं. सांगडे टीमचा कॅप्टन या आणि बोरगाव टीमचा कॅप्टन आपण लगेच या टॉस साठी. आशिष पाटील मॅन ऑफ द मॅच. आपलं पारितोषिक आणून द्यायचंय. करण घरत आणि रोहित गावंडे. प्रेम रुठे आपण देखील आपलं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यासाठी यावं. आणि आमचे गुरुवर्य टीके माळी सर या ठिकाणाहून प्रस्थान करतायत. त्यांनी आपला वेळ दिला. खरं तर त्यांच्या मित्रासाठी ते आज हजर होते या ठिकाणी.